कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब ही फाईल काय चिंचुके 6 वाजून गेले, अरे मॅडम गेले नाही अजून? ते मी त्यांना मागाशीच म्हटलं जावं म्हणून, पण ते तसेच काम करत बसलेत. बोलो बरं. हा बोलवतो. अहो अरे मॅडम, साहेब बोलवतात. येस सर. काय रे मॅडम 6 वाजून गेले नाही अजून? चिंचुकेला विचारलं होतं, म्हणतोय त्यांना सांगितलं, ते म्हणतात की नाही ठीक आहे थांबते. काय विषय? अरे मॅडम आल्या, बोला चिंचुके. मी कुठं काय नाही साहेब, आमची ड्युटी संपली म्हणून आम्ही घरी जायचं आणि तुम्ही इथं काम करत बसायचं व्हय? अरे चिंचुके, अरे मला कोण काय खाते का इथं? आणि आता तू इथं थांबण्यापेक्षा घरी जा, बायका पोरांना जास्त गरज आहे तुझी. हा जाऊ, पळा, आराम करा. असं कसं अर्जुन? एकतर इथे नाईट ड्युटीला कोणी नाहीये आणि जे आहे ते सुद्धा राऊंडला बाहेर गेले, मध्यरात्रीनंतर येतील. मग तोवर तू एकटाच थांबणार आहे? हो आर्या, पण तुम्ही पण दिवसभर ड्युटी केली आहे ना, घरी जाऊन आराम करा. अरे अहो, पण पण साहेब, जा म्हणलं ना. अहो साहेब, अडचणीच्या काळात बरोबर नसते ती दोस्त कसले हो? हो ना अर्जुन, आणि तिथे अमोलही आजारी आहे. इथे तू काम करतोयस आणि असं असताना आम्ही कसं घरी जाऊन आराम करणार? याला काही अर्थ आहे का? बरं ठीक आहे, एक काम करा, अर्धी शिफ्ट थांबा, पण नंतर घरी जाऊन आराम करायचा, कळलं? तू आत्ता जाऊन आराम करशील तर सकाळी परत येशील ड्युटीला, मला टेन्शन राहणार नाही, कळलं? हो, हाफ शिफ्ट थांबतो आणि मग जातो. चिंचुके, आर्या, खरंच थँक्यू बरं का. तुमच्यासारखे मित्र माझ्या आयुष्यात आहेत ना, मग मी माझी कर्तव्य पूर्ण करू शकतो. मी आणि आप्पी अमोलची काळजी घेऊ शकतो. खरंच थँक्यू. साहेब थँक्यू राहू द्या, पण अमोलची तब्येत कशी आहे आता? हा ठीक आहे, आता या ट्रीटमेंटमध्ये जरा त्रास होणारच आहे त्याला. म्हणजे डॉक्टर काही बोललेत का? हा, आता ती केमोथेरपी चालू आहे ना, त्यामुळे जरा जे केस गळायला लागले. डॉक्टरांशी बोललो मी, डॉक्टर म्हणले जोपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत त्याचे केस पूर्णपणे कापून टाकावं. अर्जुन, अमोलला जर हा त्रास कंटिन्यू होणार असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर म्हणतायत ना तसंच तू करायला हवं. बरोबर आहे, पण मला अमोलची काळजी वाटते ना. हे साहजिक आहे अर्जुन. मी काय म्हणते, अपर्णा मॅडमशी बोलून निर्णय घे ना लवकरात लवकर. मी बोलतो, लगेचच बोलतो. हा बोल अर्जुन. हा आपे, काय चाललंय? अमोल ठीक आहे ना? हो बरा आहे तो. अर्जुन, आत्ता सगळे आम्ही बसलो होतो तेव्हा सगळ्यांचंच असं म्हणणं आलंय की अमोलच्या उपचारासाठी आपण बाहेर अजून चांगले ऑप्शन बघायचे का? पण हे हॉस्पिटल चांगलं आहे की डॉक्टर पण चांगले आहेत. हो, पण त्यांना पण पटायला हवं ना रे. बरं ठीक आहे, बोलू आपण त्या विषयावर. मी आता तुला फोन यासाठी केला होता, अमोलला जो त्रास होतो ना, केस गळतायत हे ते, तर डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की आपण त्याचे केस बारीक करू जोपर्यंत ट्रीटमेंट चालली आहे तोपर्यंत. हा, म्हणजे माझ्या पुढे पण आता काहीच पर्याय नाही आहे, करावं लागेल ना आपल्याला हे. म्हणूनच मी तुला फोन केला होता. अर्जुन, तुला माहिती आहे ना रे, अमोलला त्याच्या मर्जीशिवाय केस कापलेले नाही आवडत. त्याचं खूप प्रेम आहे त्याच्या केसांवर. ते सगळं ठीक आहे, बरोबर आहे, पण हे बघ, जे महत्वाचं आहे ते केलं तर पाहिजे ना. ऐक, आपण एक काम करू, आपण दोघं मिळून शांतपणे त्याच्याशी बोलू जरा. हो आपे, हो, हॅलो बोल. तू ठीक आहेस ना? हो अर्जुन, मी ठीक आहे. तू काय असं विचारतोयस? आपे बघ, अमोलची काळजी घ्यायची ठीक आहे, पण म्हणून मला तुझ्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. बघ, आपण दोघं जर ठीक असू, आपली तब्येत ठीक असेल ना, तर आपण अमोलची काळजी जास्त चांगली घेऊ शकतो. सॉरी, मी तुझी विचारपूस पण नाही केली ना. ठीक आहे अप्पे, आता या गडबडीत कुणाचं कोणाकडे लक्ष आहे का? कधी विचारपूस करणार आहेस तू तरी? तू ठीक आहेस ना रे?
तुला काही त्रास नाही ना होते? ठीक आहे, मी तू नको काळजी करू. तू काळजी घ्या स्वतःची. हो, ठेवतो. ठेवते. अर्जुन काय ठरलंय? हा, आता अमोलशी बोलूनच त्या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागणार आहे. बघू, उद्या बोलतो आम्ही दोघं. ओके ग्रेट. बरं ऐका ना, चिंचुके आर्या, अमोलला झालाय मेडुलोब्लास्टोमा, आपल्याला माहितीच आहे. तर ह्यासाठी कुठं अजून ट्रीटमेंट चांगली असेल, तुम्हाला जर काय कळलं किंवा एखाद्या रेफरन्सनी डॉक्टरचं नाव कळलं तर मला सांगा. तर सेकंड ओपिनियन घेण्याचा विचार करतोय. नक्कीच. हे बघ, अशी बारीक खुडायची असते भाजी. बाई तुम्ही तर माझ्या सासूच झाले रुपाली ताई. रुपालीताई, व्यवस्थित काम करून घ्या बरं का तिच्याकडनं. मी आहे तुमच्यावर. बघ मोना, मला आता रीतसर परवानगी मिळालीये तुझा सासूरवास करायची. ओ मिस्टर माने, मी माझी सगळी कामं अगदी व्यवस्थित करते हा. तुम्ही तुमच्या कामाचं बघा. मामा, कसं झालं तुझं आजचं काम? अरे कसं होणार आहे अमोल? हे आमचं बॉस निव्वळ बावळट आहे. किती जरी काम केलं तरी ह्याला कमी असते. आता मला सांग, आता लवकर घरी जावं म्हणून पटपट काम उरकलं तर ह्यांनी अजून एक प्रोजेक्ट आणून दिला. मामा, आई माझी काळजी घ्यायला बाबा होता ना. बरं जा तू तुझं काम संपवलंस. दीपक, माणसाने काम करत राहिलं पाहिजे. होय बाई मोठीमा. मामा, तू असंच काम करत राहिलास ना तर एका दिवशी तुझा बास शब्बासकी देईन. अरे अमोल, शाबासकी जाऊन दे, पण आता जरा जरी निवांतपणा दिला ना तरी लय झालं बघ. दीपक, अमोलचं बरोबर आहे बर का. आता हे बघ, काही झालं तरी काम करायचंच आहे ना, मग तेच काम आनंदाने कर ना. अहो कसलं काय रुपाली ताई, ऑफिसवरून आल्यावर एवढे थकून येतात की जसं काय काहीतरी ओझी उचलून आले ते. ए, गप तू. काय काय कामं असतात अशी ज्यानं शरीर नाही डोकं थकतं माणसाचं. अहो डोकं थकणं म्हणजे काय हो? आता त्याला डोकं नाही त्याला कसं कळणार ना. अहो तुम्ही ना. अरे बांधू नका ते तुम्ही. मा म्हणते की सगळ्यांची कामं मोठी असतात आणि माझी मामा दिवसभर अख्खं घर सांभाळते. अमोल, एकदम खरं आहे तुझं. ते काय एवढं सोपं वाटलं दिप्या? ऐकलत का? तुम्ही काय पण म्हणा, पण काय गोष्टी मला पटणार नाहीत म्हणजे नाही. हो का? अहो तुम्ही थांबा, मी तुम्हाला सांगते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.